श्रीगणेशाय नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमः शिवाय। टीका भागवती यदीयधरिली डोक्यावरी पंडिती भक्तीने वशजो भरीत सदनी श्री ज्ञानेश दणू पुन्हा क्षितितली आले जनोद्धारणी त्याशी सद्गुरु एकनाथ चरणी मी येत लोटांगणी। संत एकनाथ महाराजांनी 450 वर्षापूर्वी रुक्मिणी स्वयंवर नावाचा अप्रतिम ग्रंथ लिहिलेला आहे। आपल्या रुक्मिणी मंदिरामध्ये शेकडो वर्ष नवरात्रामध्ये रुक्मिणी स्वयंवर सांगण्याची पद्धत आहे। त्याप्रमाणे याही वर्षी हे रुक्मिणी स्वयंवर आपण या ठिकाणी वशिष्ठाश्रमात सांगत आहोत। कुठेही केली तरी ही सेवा रुक्मिणीचीच आहे। नाथ महाराजांनी एकादश स्कंधावर टीका लिहिली, त्याला एकनाथी भागवत असं म्हणतात। ती टीका काशीच्या पंडितांना दाखवण्याकरता ते काशीला गेली, पण प्राकृतमध्ये टीका लिहिली म्हणून काशीच्या पंडितांना राग आला। त्याने टीका वाचली तर नाहीच नाही, पण गंगेमध्ये फेकून द्या अशी त्यांना आज्ञा केली। नाथ महाराजांनी ती आज्ञा शिरसावन्य मानली। डोक्यावर तो ग्रंथ घेतला आणि गंगेला अर्पण करण्याकरता निघाले। बायका समोर इथं समोर बसा, कोणाला येऊ देऊ नका, मध्ये वाट सोडू नका। वाट सोडलं की माणसं येत आहेत। पुढे या, पुढं सरका, सगळ्या बायका पुढं सरका, या पुढे, एकदम पुढे या, म्हणजे कुणी येणार नाही। वाटच सोडू नका। कारण मध्ये वाट सोडलं की माणसं त्यातून घुसतात, बाकी काही नाही। नाथांच्या बरोबर त्यांचे अनेक भक्त नाथांच्या मागून चालले होते। नाथ महाराज गंगेवर आले आणि गंगेला नमस्कार करून तो ग्रंथ गंगेला अर्पण केला। मात्र गंगेतून 2 दिव्य हात बाहेर आले। त्या हातामध्ये सुवर्णजडित कंकणं होती, रत्नजडित कंकणं होती। त्या हाताने तो ग्रंथ झेलला आणि नाथांना परत दिला। काशीच्या पंडिताचा गर्वहरण झाला। सगळ्यांनी मिळून नाथ भागवताची काशीमध्ये पालखीतून मिरवणूक काढली। काशीतून ग्रंथाची मिरवणूक निघणं हे त्या काळी फार प्रतिष्ठेचं मानलं जात होतं। असंच आपल्या पंढरपूरचे महान पंडित ज्यांनी आपल्या ग्रंथाचा असाच काशीच्या पंडिताकडे नेला, बाबा महाराज पाध्ये। त्यांच्या ग्रंथाचं नाव आहे धर्मसिंधू। कासार घाटावर आपल्या त्यांची समाधी आहे। तिथे आता समर्थ रामदासांचं मठ आहे आणि प्रचारकांच्या समोर जी वैष्णव सदन आहे ते त्यांचं राहतं घर पाध्ये महाराज। त्या बाबा महाराज पाध्यांच्या ग्रंथाचीही काशीतून अशीच मिरवणूक निघाली। नाथांनी हा लिहिलेला ग्रंथ
सर्वांनी त्याच्या प्रती करून घेतल्या आणि मूळ ज्या ग्रंथाला गंगेचा हात लागला होता तो गंगार्पण केला. त्या काळामध्ये जवळजवळ 1.5-2 वर्ष नाथांचा मुक्काम हा काशी क्षेत्रामध्ये होता. त्या काळामध्ये मनकर्णिका घाटावर बसून नाथांनी रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ लिहायला कारण झालं, एकनाथांच्या घरामध्ये भगवंताने श्रीखंड्या म्हणून पाणी भरलं. भक्तीने वशजो भरीत सदनी पाणी सखा श्रीपती. एकनाथांच्या घरी चंदन घासलं, पडेल ती कामं केली, पाणी वाहिलं. द्वारकेला एक भक्त दर्शनाला गेला, तेव्हा त्याला साक्षात्कार झाला की द्वारकेमध्ये कृष्ण नाहीत. मग कुठं आहेत? भगवंतानीच सांगितलं, मी पैठणला नाथाच्या घरी आहे. म्हणून तो भगवंताचा भक्त पैठणला आला. आता आपलं रहस्य फुटणार म्हणून नाथ जिथे बसून भागवत सांगत होते त्याच्या समोरच्या खांबामध्ये तो गुप्त झाला. आणि मग नाथांना कळलं की आपल्या घरी काम करणारा श्रीखंड्या हा भगवान श्रीकृष्ण होता. त्यांना खूप दुःख झालं की देवाला आपण काम सांगितलं. ते म्हणाले, अरे श्रीखंड्या, तुझं मला लग्न करायचं होतं. नाथांच्या स्वप्नामध्ये भगवान आले आणि म्हणाले, अरे नाथा, माझी किती लग्न करशील? 16,108 लग्न झालीत, अजून कशाला करतोस लग्न? असं कर म्हणाले, माझ्या लग्नाचं वर्णन कर, म्हणजे तुला ते समाधान प्राप्त होईल. म्हणून भगवंताच्या आज्ञेनं हा ग्रंथ नाथांनी लिहिला. हा ग्रंथ नाथांच्या हातून भगवंतानी करून घेतला. शके 1493 रामनवमी प्रजापती संवत्सर काशी क्षेत्रामध्ये हा ग्रंथ पूर्ण झाला. मराठीमध्ये 30-32 रुक्मिणी स्वयंवर आहेत. काव्यशास्त्रदृष्ट्या नरेंद्राचं रुक्मिणी स्वयंवर सगळ्यात चांगला आहे काव्यशास्त्रदृष्ट्या, पण त्याला परतत्व स्पर्श नाही. नाथांच्या रुक्मिणी स्वयंवराला परतत्व स्पर्श आहे. काव्याचं लक्षण सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वाचे बरवे कवित्व, म्हणजे वाणीनं बोलण्यापेक्षा कवित्व चांगलं. कवित्वी रसिकत्व, काव्यामध्ये रसाळपणा पाहिजे, रसिकत्व, रस पाहिजेत. नुसता रस असूनही उपयोग नाही. रसिकत्वी परतत्व स्पर्श, रसाळपणा असूनसुद्धा त्याला परतत्वाचा स्पर्श झाला पाहिजे, तर ते खरं काव्य. रुक्मिणी स्वयंवर हे खरं काव्य आहे, ज्ञानोबरायांच्या व्याख्येमध्ये बसणारं काव्य आहे. असा हा ग्रंथ रुक्मिणी स्वयंवर हा प्रतिवर्षी आपण या ठिकाणी सांगतो. माझं भाग्य असं की माझं हे 33वं वर्ष आहे. 81 साली पहिल्यांदा रुक्मिणी स्वयंवर सांगायला सुरुवात केली. शुकाचार्यांनी दशमस्कंधामध्ये ही कथा सांगत असताना यदुवंशाचं वर्णन झालं, कृष्णलीला वर्णन केल्या, आणि आता विवाह वर्णन करण्याची वेळ आली. श्री शुक उवाच भगवानपि गोविंद उपये मे कुरुद्वः वैदर्भीं भीष्मकसुतां श्रियो मात्रां स्वयंवरे
हे कुरुश्रेष्ठा कुरुद्वह. शुक म्हणे गा कुरुकुल प्रभावा, कुरुधुरंधर शुभ गौरवा, भगवद्विवाह ऐके बरवा, श्रवण सुदैवा परीक्षिती. या ज्या ओव्याता या कृष्णदयाळू स्वामींच्या आहेत. कृष्णदयाळू स्वामींना अंगाला कुष्ठरोग झाला म्हणून नाथांच्या समाधीसमोर त्यांनी उपोषण केलं प्राणत्याग करण्याकरता. 10 दिवसानंतर नाथ स्वप्नात आले आणि म्हणाले की मी 11 स्कंदावर टीका लिहिली आहे, तू 10 स्कंदावर लिही, म्हणजे तुझा कुष्ठरोगही बरा होईल आणि भवरोगही बरा होईल. नाथांच्या आज्ञेनं 10 स्कंदावर टीका लिहिली. त्यात रुक्मिणी स्वयंवराचं प्रकरण आलं. मग आता गुरुनी ज्याच्यावर लिहिलंय त्याच्यावर आपण कसं लिहायचं, म्हणून रुक्मिणी स्वयंवर त्यांनी आपल्या टीकेमध्ये आहे तसं घातलं. फक्त ज्या श्लोकावर नाथांची टीका नाही तेवढ्या ओव्या त्यांनी स्वतः लिहिल्या, त्या या ओव्यात. आपल्या या 400 रुपयाच्या रुक्मिणी स्वयंवरामध्ये दोघांच्याही ओव्या आहेत. असं रुक्मिणी स्वयंवर आजपर्यंत कोणी छापलं नाही आणि याच्या पुढेही कोणी छापणार नाही. त्या ओव्या ओळखता याव्यात म्हणून त्याच्यापुढे खुणा केल्यात बारीकेशा चांदणीसारख्या. ती जी खूण आहे त्याच्यानं ओळखायचं की ही कृष्णदयाळूची ओवी आहे. शुकाचार्य म्हणतात की हे कुरुकुलामध्ये जन्माला आलेल्या, कौरवामध्ये धुरंधर असलेल्या, शुभ आणि गौरवास्पद असलेल्या, श्रवणाचं भाग्य लाभलेल्या, सुदैव श्रवणाचं सुदैव ज्याला लाभलेलं आहे अशा परीक्षिती राजा रुक्मिणीचा विवाह ऐक. कृष्णदयाळांची भाषा थोडीशी संस्कृत प्रचूर आहे, नाथांची सोपी आहे. षड्गुणैश्वर्य संपन्न जो गोविंद श्री भगवान, तोही भीमकी पाणिग्रहण करी आपण कैवाडे. षड्गुणैश्वर्य संपन्न जो भगवान श्रीकृष्ण आहे त्यांनी रुक्मिणीचं पाणिग्रहण केलं. हे कसं केलं हे संक्षेपाने ऐका. म्हणून ही कथा सांगायला सुरुवात केली. रुक्मिणी स्वयंवराची कथा 5 दिवस होऊन गेलेली आहेत. सांगणाऱ्यानेही अन्नपाणी वर्ज्य केलेलं आहे, ऐकणाऱ्यानेही अन्नपाणी वर्ज्य केलेलं आहे. शुकाचार्य विदेही आहेत, त्यांना अन्नपाण्याचा विषयच नाही काही, त्यांना देहधर्मच नाहीत. परीक्षिती मात्र भान हरपून अहोरात्र भगवंताची कथा ऐकतोय शुकमुखातून. शुकमुनी परीक्षितीला कष्टकथा सांगत आहेत आणि परीक्षित राजा सर्वांगाचे कान करून ऐकत आहेत. शुकाचार्याबरोबर ऋषी मुनी साधू संन्यासी भक्त संत यांचा समूह जमलेला आहे ऐकायला. शुकाचार्यांच्या मुखातून ज्यांनी भागवत ऐकलं त्यांनी किती जन्मपुण्य केलं असेल. भागवत म्हणजे वेदरूपी कल्पवृक्षाला लागलेलं फळ, अमृतरसाने भरलेलं. ते वैकुंठलोकी होतं. नारदाने ते व्यासानं आणून दिलं आणि व्यासाने रचना केली. पोपटाचा स्पर्श झालेलं फळ अधिक गोड असतं. तसं शुक म्हणजे पोपट यांच्या मुखातून ते भागवत आले म्हणून अधिक गोड झाले.
परीक्षिती राजाच्या आयुष्याचे 7 दिवस उरलेले आहेत. त्यातले 5 दिवस होऊन गेलेत. ऐकता ऐकता 5 दिवस कसे गेले हे कळलं नाही आहे. आपल्याला जसा चातुर्मास कसा जातो कळत नाही. दशमस्कंद सुरू झाला, कृष्णकथा सुरू झाली. परीक्षित राजा भूक तहान सगळं विसरला. शुकमुनी म्हणाले, राजा, अरे आम्ही तर विदेही आहोत, आम्हाला देहाचा धर्म नाही. तुला भूक लागली असेल, तहान लागली असेल, थोडा वेळ मी थांबतो, तू देहधर्म उरकून ये. राजा म्हणाला, मुनिवर्य, ही भूक आणि ही तहान पूर्वी मला अतिशय त्रास देत होती, पण ज्या क्षणापासून आपल्या मुखातून श्रीकृष्ण कथामृत आम्ही प्राशन करीत आहोत त्या दिवसापासून माझी तहान भूक हरपली आहे. आता आपल्या मुखातून येणारी कथा हेच माझं जीवन आहे. ती नाही ऐकली तर मरेन मी. ती ऐकण्याची मला अधिकाधिक भूक लागली आहे. शुकयोगींद्र राजाचा अभिप्राय जाणून संतुष्ट झाले. राजा, आता तुला मी भगवान श्रीकृष्णाची कथा सांगतो. ही रुक्मिणी स्वयंवराची कथा अमृतासारखी आहे. भागवतामध्ये कृष्णकथा सगळ्यात सुंदर आहे, पण विवाहाची कथा सगळ्यात सुंदर आहे. ही रोचक आहे, रसाळ, श्रुतिमधुर, अंतःकरणाची मलिनता दूर करणारी कथा आहे. त्यातही आचार्य आपल्या वाणीतून अमृत स्रवते आहे. त्यामुळे माझ्या मनाचा आणि शरीराचा ताप शांत होत आहे. भगवन कृष्ण कथा रम्या माध्वीर्लोकमलापहा को नु तृप्येत शृण्वानः श्रुतज्ञो नित्यनूतनाः. भगवन, अगोदरच कृष्णकथा पुण्या म्हणजे पुण्यकारक आहे, माध्वीर म्हणजे मधुर आहे, लोकमलापहा लोकांच्या मल म्हणजे पापाचा नाश करणारी आहे. जो श्रुतज्ञ आहे म्हणजे ऐकावं कसं हे ज्याला कळतं, तो ही नित्यनूतन कथा ऐकल्यावर कोण तृप्त होईल. आपल्या मुखातून ही ऐकायची आम्ही इच्छा करतो. तेव्हा कृपा करून ही कथा आम्हाला सांगा. कृष्णकथेचं महात्म्य हे अपूर्व आहे. कवी नरेंद्रांनी आपल्या रुक्मिणी स्वयंवरामध्ये फार बहारीचं वर्णन केले. नरेंद्राचं रुक्मिणी स्वयंवर आणि नाथांचं या पुस्तकात मी दिले सगळं. नरेंद्राची भाषा फार जुनी आहे. तुम्ही वाचायला गेला तर तुम्हाला हे अक्षरसुद्धा कळणार नाही त्यातलं. कारण फार जुनी भाषा आहे ती. ज्ञानेश्वरीच्या आधीच आहे. ज्ञानेश्वरी शके 1212ची आहे. नरेंद्राचं रुक्मिणी स्वयंवर शके 1210 आहे. नरेंद्र म्हणतात, कृष्णकथा कथा साहित्याचं खिल्लार आहे, नवरसाची पाणपोई आहे, अनेक भावनांचं भांडार आहे, कैवल्याची कीर्ती आहे, सकल कलांचा ठेवा आहे, सुखरूप स्वर्गापर्यंत जाणारी वेल आहे, कैवल्याच्या गच्चीवर जाणारा जिना आहे,
कृष्णकथा म्हणजे भागवतातला आनंद समुद्र आहे. त्यात 14 विद्या आणि 64 कलांचं रसायन भरलेलं आहे. कृष्णकथा म्हणजे सकल धर्माचं जीवन आहे, सार आहे, अलौकिक आहे, महादोष जाळून टाकणारी आहे, भवरोगावरचं खात्रीचं औषध आहे. कृष्णकथेच्या प्राशनाने त्रिविध ताप नष्ट होतात. ही मुमुक्षूंची कुलदेवता आहे. परमहंस मुक्त पुरुषांची नित्यचिंतन आणि श्रवण करण्याची कथा आहे. सहज जरी वाचली तरी कानाची दारं उघडतात. अर्थ जसा जसा कळत जातो, उलगडत जातो, तसं ही कथा अधिकाधिक गोड वाटू लागते. इतर कथेप्रमाणे याची गोडी नाही, मग ती नित्यनूतन आहे. आपण दरवर्षी ऐकतो तरी ऐकण्याची इच्छा होते. भवसागराच्या परतीराला नेणारं हे जहाज आहे. कृष्णकथेमध्ये साहित्याचे स्वारस्य आहे. शब्दसमुद्रातील रत्न वेचून यामध्ये गुंफलेली आहेत. गंगेच्या प्रवाहाप्रमाणे हिचा ओघ आहे. ही कथा म्हणजे सकल जगताची आनंदजननी आहे. ती ऐकताना मनुष्य देहभान हरपतो, विषय रसगोडी विसरतो. अशा कृष्णकथामध्ये रुक्मिणी स्वयंवराची गोडी तर काही अपूर्व आहे. श्रीमद भागवताच्या 12 स्कंदामध्ये दशमस्कंद हे सार आहे. त्या दशमस्कंदातही रुक्मिणी स्वयंवर सगळ्यात मधुर आहे, कारण तिथे श्रीकृष्ण स्वयंवर आहे. स्वयंवर म्हणजे स्वयं स्वतः वर आहे. रुक्मिणी स्वयंवर म्हणजे मांगल्याचा समुद्र आहे. त्याला कृष्णप्रेमाने भरती येते. कृष्णकथा चंद्राचं ते शुभ्र चांदणं आहे. कृष्णकथा हा चंद्र आहे, तर रुक्मिणी स्वयंवर त्याचं चांदणं आहे. रुक्मिणी स्वयंवर कथेने परमहंस, मुनी, तपस्वी यांनासुद्धा वेध लावला. अमृताला सुद्धा लोभावणारी ही कथा आहे. ही ऐकून कोण तृप्त होणार नाही? मुनिवर्य परीक्षित राजा म्हणतोय, आपण तपस्वी, ब्रह्मनिष्ठ, ज्ञानखणी आहात. आपल्या परमपवित्र वाणीने ही कथा आम्हाला सांगावी. परीक्षितीचा शुद्ध भाव, उत्सुकता, जिज्ञासा शुकमुनींनी जाणली. त्याच्या प्रश्नाचा आदर केला आणि आपल्या अमृतवाणीनं रुक्मिणी स्वयंवराची कथा सांगायला सुरुवात केली. शुकाचार्य म्हणाले, राजा, तू आनंदाची आनंदमूर्ती आहेस, म्हणून तुला रुक्मिणीच्या विवाहाची नित्यनूतन कथा सांगतो. अरे वसुदेव आणि देवकी पूर्वजन्मामध्ये पृश्नी आणि सुतपा होते. वसुदेव हा सुतपा त्याचं नाव मागच्या जन्मातलं, आणि देवकीचं मागच्या जन्मातलं नाव पृश्नी. या दोघांनी कठोर तपश्चर्या केली. झाडाची वाळलेली पानं खाऊन त्यांनी तपश्चर्या केली. भगवान प्रसन्न झाले, वर माग म्हणाले. पृश्नींनी वर मागितला, देवा, तुझ्यासारखा पुत्र व्हावा आम्हासी. स्त्रियांना जर देव प्रसन्न झाला, त्यांनाच होण्याची शक्यता आहे, पुरुषांना होणार नाही.
कारण पुरुषाचं मन वासनेनं कामनेनं गढूळ झालेलं असतं. तर देवाला तुम्ही चांगला नवरा मागण्यापेक्षा चांगला मुलगा मागा. ज्या ज्या स्त्रीच्या पोटी सुपुत्र जन्माला आले त्यांनी आपल्या आईचं पांग फेडले. प्रश्नीनं तेच मागितलं, देवा तुझ्यासारखा मुलगा पाहिजे. देव म्हणाले, अगं माझं तर का मीच आहे. ठीक आहे, मीच तुझ्या पोटी जन्माला येतो. पुढच्या जन्मामध्ये सुतपा वसुदेव झाला, प्रश्नी देवकी झाली आणि भगवान तिच्या पोटी जन्माला आले. आता भगवान जन्माला आले म्हणल्यावर रुक्मिणी येणारच ना. अहो चांगल्या घराण्यामध्ये आलं पाहिजे जन्माला ना. आईबाप चांगले पाहिजेत. कृष्ण आल्याबरोबर नाथ महाराज म्हणतात, कृष्णाची जे कृष्ण शक्ती झाली उतरती भूमंडळी. कनकासवे जैसी कांती सूर्यासवे जैसी दीप्ती. तैसी अवतरली कृष्णशक्ती विदर्भदेशी रुक्मिणी. चांगले संतती जन्माला यायला आईवडीलही चांगले लागतात. चांगली माणसं कुठे जन्माला येतात? शुचीनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टोभिजायते. शुचिष्मंत पवित्र अशा घराण्यामध्ये संत जन्माला येतात, पवित्र कुळामध्ये. मग इथे पवित्र कोण होतं? विदर्भ देशाचा राजा भीष्मक. त्याचं वर्णन केलं आहे. भीष्मक राजा कसा होता? जैसा मूर्तिमंत विवेक तैसा जाण राजा भीमक. सत्वाथिला अतिसात्विक निष्कलंक शोभत. अतिशय सात्विक, मूर्तिमंत विवेक, त्याचं चारित्र्य निष्कलंक होतं. तो म्हणजे सोमवंशाचं भूषण होता. त्याची कीर्ती त्रिभुवनात पसरली होती. कुंडिनपुरामध्ये जरी तो राज्य करीत होता तरी कीर्ती दशदिशांना पसरली होती. चांगल्या गोष्टीची कीर्ती आपोआप पसरते. त्याला टी व्हीचं माध्यम लागत नाही. सध्या वाईट गोष्टीला जाहिरात लागते. ज्या पदार्थाची जाहिरात जास्त समजा तो नक्की वाईट. म्हणून वर्तमानपत्रामध्ये आणि टी व्हीवर ज्याच्या जास्त जाहिराती तो पदार्थ कधीही विकत घेऊ नका, फसाल. तैलाचा बिंदू जसा पाण्यावर आपोआप पसरतो तसं चांगल्या गुणाची कीर्ती आपोआप पसरते. भीष्मक राजा अतिशय सुंदर होता, मदनापेक्षाही सुंदर होता. त्याचा आचार नीती संताप्रमाणे उच्च होती. त्याचं शौर्य पाहून शत्रूची छाती फाटत होती. तो इतका उदार होता की याचकाच्या हातावर दान देताना जे पाणी सोडलं होतं त्या पाणीचं सरोवर झालं होतं. अष्टमहासिद्धी त्याच्या घरी दासी होत्या. हो, साक्षात लक्ष्मी ज्याच्या पोटी जन्माला येणार होती त्याची योग्यता ऐश्वर्याचं वर्णन काय करावं. समुद्रापेक्षा सुद्धा जास्त रत्न त्याच्या भांडारात होती. पण सागराशी तुलना करता येणार नाही, कारण सागर माणसाला बुडवतो. भीष्मक राजा माणसाला तारत होता.
अहो, ज्याची कन्या साक्षात लक्ष्मी, जावाई साक्षात भगवान विष्णू म्हणजे कृष्ण झाला, आणि नातू रुक्मिणीचा मुलगा मदन, त्या भीष्मकाचं सौंदर्य काय वर्णन करावं. त्याच्या कन्येनं श्रीकृष्णाला नुसतं पत्र लिहिलं तरी तो जगतपती धावत आला. तिच्या वडिलाच्या कीर्तीचं वर्णन काय करावं. भीष्मक राजा उदार, धीर, वीर, गुणगंभीर होता. त्याची जी राणी होती तिचं नाव होतं शुद्धमती. श्रद्धा पत्नी शुद्धमती, झाली गर्भाते धरिती, तेथ जन्मली कृष्णशक्ती, चितशक्ती रुक्मिणी. त्या पट्टराणीचं नाव होतं शुद्धमती. शुद्ध आणि मती, जिची मती बुद्धी शुद्ध आहे, नावाशी छान पाहिजेत. नाही तर आईबापाला संस्कृत येत नसल्यामुळं घाणेरडी नावं ठेवतात, निरर्थक, घाणेरडी. मी सांगतो नेहमी, वृषाली म्हणजे चांडाळीणं, प्रियंका, अंक म्हणजे मांडी, ज्याला पुरुषाची मांडी प्रिय आहे अशी, असली घाणेरडी नावं ठेवावीत का. पण अक्कल, आईबापाला अक्कल कुठं आहे. मग अक्कल नाही तर निदान ज्यांना आहे त्यांना विचारा की बाबा हे नाव चांगलं आहे का. कसं सुंदर नाव आहे, शुद्धमती, जिची बुद्धी शुद्ध आहे. ती नावाप्रमाणे शुद्ध बुद्धीची होती. श्रद्धा भक्ती शुद्धमती, श्रद्धापत्नी, ती श्रद्धावान होती. बुद्धी आणि श्रद्धा यांचा अपूर्व मिलाप तिच्या ठायी झाला होता. ती महान पतिव्रता होती, व्रतवैकल्य करत होती. भीष्मक आणि शुद्धमती यांचे देह वेगळे होते, पण प्राण आणि मन एक होतं. त्यांना ओळीनं 5 पुत्र झाले. रुक्म्यग्रजो रुक्मरथो, रुक्मबाहुरनन्तरः, रुक्मकेशो, रुक्ममाली, रुक्मिण्येषा स्वसा सती. ओळीनं 5 पुत्र झाले. पहिला रुक्मी, दुसरा रुक्मरथ, तिसरा रुक्मबाहू, चौथा रुक्मकेशी आणि 5वा रुक्ममाली. प्रत्येकाच्या नावामध्ये रुक्म शब्द आहे. रुक्म म्हणजे सोनं. निदान नावात तरी सोनं असावं, नाही का. त्यापैकी जो ज्येष्ठ रुक्मी होता तो दुष्ट निघाला. त्याची बुद्धी सन्मार्गाकडे कधीही वळली नाही. आता 5 मुलं झाल्यानंतर मुलगी असावी असं वाटतं, कारण मुलीशिवाय घराला शोभा नाही. 5 मुली झाल्यावर मुलगा असावा असं वाटतं, आणि 5 मुलं झाल्यावर मुलगी असावी अशी वाटते. म्हणून पुष्कळ ठिकाणी मुलीकरता सुद्धा नवस केले जातात. आणि आता तर फारच पाळी आली, मुलगी व्हावी मुलगी व्हावी म्हणून सगळ्या देवाला माणसं नवस करायला लागलीत. भीष्मक आणि शुद्धमती यांना वाटलं की आपल्याला एखादी कन्या असावी. काय माणसाचं मन विचित्र आहे, जे नाही ना ते हवं असं वाटतं, एवढंच. ज्यांना मुलीच आहेत त्यांना मुलगा हवा असतो, ज्यांना मुलंच आहेत त्यांना मुलगी हवी असते. त्यातून जर मुलगा दुराचारी निघाला तर आईबाप म्हणतात हिच्याऐवजी मुलगी झाली असती तर बरं झालं असतं, लग्न करून आपण मोकळे तरी झालं असतं तिच्या रणातून. राणी शुद्धमती
कन्यारत्न व्हावे म्हणून नवस केले, अनेक देवाला नवस केले, व्रतवैकल्य केली, लक्ष्मीला प्रार्थना केली. हे भवांबुधी माते, तू भवांबुधीतील निर्वाण लहरी आहेस, परब्रह्माची सहचरी आहेस, कामधेनूची सख्खी बहीण आहेस. लक्ष्मी आणि कामधेनू या बहिणी आहेत का? दोघी समुद्रमंथनातून जन्माला आल्या. मग एके ठिकाणी जन्म झाला म्हणल्यावर बहिणी झाल्या की नाही? तू सिंधूची म्हणजे समुद्राची कन्या आहेस, भक्ताची इच्छा पूर्ण करणारी कल्पलता आहेस. हे लक्ष्मी माते, माझी इच्छा पूर्ण कर, मला तुझ्यासारखी कन्या पाहिजे, मी तुझ्यापुढे पदर पसरते, कृपा करून मला भीक घाल, भिक्षा वाढ. तुझ्या ठाई शरण आलेल्या भक्तांच्या सर्व कामना माते तू पूर्ण करतेस, असा तुझा लौकिक आहे ना, तो सार्थ कर. आर्तपणे हाक मारली तर भगवान धावून येतो, तशी लक्ष्मीही धावून येते. अहो ती तर आई आहे. देव वडील धावून येतात, मग लक्ष्मी आई का नाही धावून येणार? एके दिवशी शुद्धमती राणी गाढ झोपली होती. तिला स्वप्न पडलं. साक्षात लक्ष्मी तिच्या स्वप्नामध्ये आली आणि म्हणाली, राणी, तुझी हाक मी ऐकली आहे, तुला माझ्यासारखी कन्या पाहिजे ना? ठीक आहे, मीच तुझ्या पोटी जन्माला येते, मीच तुझी कन्या होईन. मग तर झालं. स्वप्नात देवीचा दृष्टांत झाल्यानंतर शुद्धमती जागी झाली. आपल्याला कन्यारत्न होणार, त्यातूनही लक्ष्मी आपल्या घरी जन्म घेणार, या कल्पनेनं ती रोमांचित झाली. तिचं अंग अंग पुलकित झालं. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या आनंदाच्या. आपलं जीवन कृतार्थ झालं असं तिला वाटलं. कालांतराने तिला दिवस गेले. तिच्या शरीरावर शीतल आणि आल्हाददायक तेज पसरलं. मुखाला फिकेपणा आला. गर्भभाराने ती मंद मंद चालू लागली. अंगाला जडता आली. भूमीवरून उठताना हात टेकू लागली. पोटाची त्रिवळी मोडून गेली. उदरामध्ये गर्भ वाढू लागला. साक्षात कमला तिच्या उदरात आल्याने तिला कमळाची आवड निर्माण झाली. श्रीकृष्णाचं भजन करावं असे तिला डोहाळे लागले. इतकंच नव्हे तर मन गोकुळाकडे धावायला लागलं. एकदा भीष्मक राजा राणीच्या महालामध्ये आला. शुद्धमतीच्या मुखाकडे पाहून त्याला आनंद झाला. राजाने विचारलं, राणीसाहेब, आपले डोहाळे पुरवायला मी आलो आहे. आपण बोला, त्रैलोक्यातली कोणतीही वस्तू मागा, मी आणून देतो. पण असं आहे, उदरामध्ये लक्ष्मीच आहे, तर काही मागायची इच्छा होईल का? तिला कसलीच कामना नव्हती. शुद्धमती म्हणजे मूर्तिमंत श्रद्धा होती. ती निष्काम झाली होती, म्हणून तिनं काही मागितलं नाही. हळूहळू दिवस जाऊ लागले. नवविधातेच नवमास. 9 मास म्हणजे 9 महिने म्हणजे 9 मास. नवविधा भक्ती हे 9 मास होते, ते पूर्ण झाले. प्रसूतीचे दिवस जवळ आले. साक्षात लक्ष्मी जगज्जननी आदिमाया तिच्या पोटी अवतरणार होती.
म्हणून सगळ्या निसर्गामध्ये सृष्टीमध्ये चैतन्य संचारलं होतं. नद्यांचं पाणी स्वच्छ झालं होतं. चंद्राचा आणि लक्ष्मीचा जन्म समुद्रमंथनातून झाला, म्हणून चंद्रसुद्धा तिचा भाऊच होता. आपली बहीण जन्माला येणार म्हणून पृथ्वीवर तो शीतल चांदण्यांचा वर्षाव करीत होता. सगळ्या दिशा निर्मळ झाल्या होत्या. सरोवरामध्ये कमळं उमलली होती. आकाशामध्ये विमानांची दाटी झाली होती. अरण्यामध्ये वनामध्ये मोर पक्षी नृत्य करू लागले होते. भूमीवर केशर कस्तुरीचे सडे पडू लागले होते. ऋषी मुनी साधू सज्जन यांची मन प्रसन्न झाली होती. आकाशामध्ये गंधर्व गायन करू लागले होते. आदिमाईचा जन्मकाळ जवळ आला होता. त्रैलोक्यामध्ये आनंदाला उधाण आलं होतं. स्वर्गामध्ये दुंदुभी वाजू लागल्या होत्या. अप्सरा नृत्य करू लागल्या. साऱ्या सृष्टीमध्ये त्रैलोक्यामध्ये आनंदाचा वर्षाव होऊ लागला. इकडे शुद्धमतीच्या महालामध्ये तिला प्रसव वेदना सुरू झाल्या आणि मध्यरात्रीला प्रकाशमान करणारी लक्ष्मी तिच्या उदरातून प्रगट झाली. नवविधातेच नवमास गर्भा भरले पूर्ण दिवस सांग जन्मली रूपस नवनिधान रुक्मिणी श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद. गोपाल कृष्ण भगवान की जय. रुक्मिणी माता की जय. विधात्याने म्हणजे ब्रह्मदेवानी आपलं कौशल्यपणाला लावून मूर्ती घडवली होती आणि रुक्मिणीला घडवून ब्रह्मदेव कृतार्थ झाला होता. त्याच्या अनेक जन्मीचं पुण्य फळाला आलं होतं. रुक्मिणीच्या रूपाने मातेचं वात्सल्य मूर्तिमंत साकार झालं होतं. तिच्या अंगप्रत्यंगातून सौंदर्य निथळत होतं. जगाची जननी, भगवंताची आल्हादिनी शक्ती, मुनिवद्या मुनिस्तुत्या, रुक्मिणीची 1000 नावं आहेत. रुक्मिणी सहस्रनाम हे आम्ही छापलेलं आहे. तिथे पंढरपूर सुवासिनी म्हणून एक पुस्तक आहे 50 रुपयाचं. त्यामध्ये सगळी रुक्मिणीची स्तोत्र पद रुक्मिणी सहस्रनाम सगळं छापलेलं आहे. त्याच्यामध्ये रुक्मिणी कृष्णपत्नीच विदर्भाधिपकन्यका मुनिवंद्या मुनिस्तुत्या प्रियगा प्रियकृत्प्रिया वल्लभा वल्लरी नंदा नंदना नंदकृद्वरा ज्ञाननिष्ठा ज्ञानगम्या ज्ञानवाच्या वचस्सुखा अशी रुक्मिणी मातेची 1000 नावं आहेत त्यात विष्णू सहस्रनामाप्रमाणे. ज्यांना रोज वाचायचं आहे त्यांनी अवश्य घ्यावं. 5 मुलाला विषय भोगून झाल्यानंतर सद्बुद्धी ज्याप्रमाणे जन्माला येते तशी 5 मुलानंतर रुक्मिणी जन्माला आली. 5 विषयाच्या शेवटी सद्बुद्धी उपजे जेवी गोमटी तैसी 5 ही धाकुटी झाली गोमटी रुक्मिणी.
5 विषय भोगल्यानंतर वैराग्य निर्माण होतं, तसं 5 मुलानंतर रुक्मिणी जन्माला आली. अनेक जन्माचं पुण्य भीष्मकाचं फळाला आलं होतं. मातेचं मूर्तिमंत वात्सल्य रुक्मिणीच्या रूपाने साकार झालं होतं. तिच्या जन्मामुळे भीष्मकाच्या घरामध्ये आनंदाला उधाण आलं. इकडे भीष्मक राजाला कन्या जन्माची वार्ता समजली. पुत्र जन्माचा उत्सव करावा तसा कन्या जन्माचा उत्सव साजरा केला आणि करावा. मुलगी जन्माला आली म्हणून निराश व्हायचं काही कारण नाही. अहो, मुलगी 2 कुळाला पवित्र करते. नदी जशी दोन्ही किनाऱ्याला पवित्र करते गंगा, तसं माहेरच्या कुळाला आणि सासरच्या कुळाला कन्या पवित्र करते. आनंदाची वार्ता सर्वत्र पसरली. लोक राजवाड्याकडे धावत येऊ लागले. सुवासिनी नटून थटून पंचारती घेऊन त्या बालिकेला ओवाळण्यासाठी धावू लागल्या. राजवाड्याच्या प्रवेशद्वाराशी दाटी झाली. भीष्मक राजांनी प्रचंड दानधर्म केला. अनेकांना नजराणे दिले, कोणीही याचक विन्मुख गेला नाही. मुलीच्या बारशाला असाच प्रचंड उत्सव केला आणि तिचं नाव ठेवलं रुक्मिणी. रुक्म म्हणजे सोनं. सोन्यासारख्या कन्येला रुक्मिणी हे नाव अतिशय सार्थ आहे. सोन्याप्रमाणे ती तेजपुंज होती. ज्योतिषाने तिची पत्रिका तयार केली आणि भीष्मक राजाला सांगितलं, राजा, आपण दोघेही नवरा बायको मोठे भाग्यवान आहात. साक्षात लक्ष्मी आपल्या पोटी जन्माला आलेली आहे. ही भगवान श्रीकृष्णाची अर्धांगिनी होईल. तुमचं कुळ हिच्यामुळे उद्धरून निघेल. संतांनी माथा टेकवून नमस्कार करावा अशी ही कृष्णाची भक्त होईल. कांतभक्तीचा आदर्श निर्माण करेल. हळूहळू मुलगी मोठी होऊ लागली. एकुलती एक कन्या असल्यामुळं आईवडिलांची खूप लाडकी होती. रुक्मी हा दुष्टपुत्र जन्माला आल्यामुळं राजाला आणि राणीला जे दुःख झालं होतं ते आता निघून गेलं, लयाला गेलं. ती थोडी मोठी झाली. रुक्मी मात्र तिला त्रास देत होता. तो लहानपणापासूनच दुष्ट होता. रुक्मिणीच्या समोर पक्षी पकडून आणायचा, पोपट आणायचा, त्याचे मान मुरगाळून त्याला मारून टाकायचा. पक्षी ची 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 ओरडायचे, त्याला जंबियाने तो टोचवायचा, जेणेकरून रुक्मिणीच्या कोमल हृदयाला दुःख होईल असं तो दुष्ट वागत होता. काही मुलं जन्मतःच दुष्ट असतात. रुक्मिणीची कुमारदशा संपली. तिने यौवनात पदार्पण केलं. मदनजणू तिच्या यौवन राज्याचा अधिपती झाला. तिच्या शरीराने बालभाव टाकला आणि तारुण्य पांघरलं. काय सुंदर वर्णन केलं. हे नरेंद्राचं वर्णन आहे सगळं. आणि हे महाराष्ट्रातल्या कोणत्याही पुस्तकामध्ये कुणीही वर्णन केले नाही, ते फक्त मीच केले. ती मंदगतीनं चालत होती. तिच्या चालण्याचा हंसांनासुद्धा हेवा वाटावा. हंस समूह तिच्या मागे लागायचा आणि तिच्या चालण्याचं अनुकरण करायचा. तिचा मुखचंद्रमा पाहून चकोर पक्षी फसायचे. चंद्रामृत पेढ्या करता यायचे. तिचा केशकलाप पाहून मोर लाजायचे.
तिच्या शरीरावर तारुण्याने पदार्पण केल्यामुळे शैशवाचं ठाणं उठून गेलं. वा, शैशव म्हणजे बालपण निघून गेलं. यौवनाच्या अवस्थेतील रुक्मिणीचं वर्णन करायला महाकवीची प्रतिभासुद्धा अपुरी आहे. रुक्मिणीचं सौंदर्य म्हणजे लावण्याचा वेध घेणारी शक्ती होती. हो, साक्षात भगवान श्रीकृष्ण जिचं ध्यान करतो ती लक्ष्मी नारी रूपाने साकार झाली होती. ब्रह्मरस सेवन करणारा भगवान जिच्या सौंदर्याचं पान करतो तिच्या सौंदर्याची कोणाशी तुलना करावी. रुक्मिणी म्हणजे चंद्रबिंबातून निघालेली अमृतपुतळी होती. अहो, जिच्याबरोबर साक्षात भगवंतानी पत्नीचं नातं जोडलं तिच्या सौंदर्याचं वर्णन काय करावं. तिच्या नेत्रातील भाव पाहून परमहंस संन्याशांना समाधी लागत होती. अहो, सौंदर्याचं सुद्धा सात्विक वर्णन करता येतं. सौंदर्याचं वर्णन कामुकच करावं असं नाही. पण आजच्या साहित्यिकांना अक्कल कुठं आहे ती. जिच्या सात्विकतेला पाहून तिच्या पायावर मस्तक ठेवण्याची लालसा निर्माण व्हावी, त्या रुक्मिणीच्या सौंदर्याचं वर्णन कसं करावं. तिला पाहिल्यानंतर मनामध्ये विकारच निर्माण होत नव्हते. उलट आईला पाहिल्यावर लेकराच्या मनात निरागस भाव निर्माण होतात, तसं रुक्मिणीला पाहिल्यावर लोकांच्या मनामध्ये निरागस भाव निर्माण होत होते. एकदा रुक्मिणी आपल्या सखीसह प्रमदवनामध्ये विहार करण्याकरता गेली. बरोबर मैत्रिणीचा दासींचा थवा होता. हो, त्या दासीसुद्धा रतीची मूर्ती सजीव व्हावी अशा होत्या. मग रुक्मिणी कशी असेल. त्या मैत्रिणी म्हणजे चंद्रसरोवरातील यक्षिणी होत्या. चंद्रकिरणाच्या कन्या भूवर अवतरल्या होत्या. डोळ्यांना आनंद देणाऱ्या सौंदर्य शक्ती साकार झाल्या होत्या. असं वाटत होतं की सौंदर्यशास्त्राचं रहस्य जाणणाऱ्या त्या विद्याधरीच होत्या. जणू त्या सुखमय स्वर्गातील अप्सरा होत्या. मदन ज्या फुलांनी विश्वावर विजय मिळवतो त्या फुलांना फुटलेले अवयव म्हणजे त्या सखी होत्या. सागराने तिच्या सेवेकरता सगळी रत्न आपली स्त्री रूपाने पाठवली होती. त्या बोलल्या, आपसामध्ये बोलल्या आणि हसल्या की हसण्याने दाही दिशा प्रकाशित होत होत्या. त्यांच्या डोळ्यांच्या चंचलक्षेपामध्ये सर्व लोक अडकत होते. स्फटिकाच्या करंड्यातील मूर्तीचं तेज आणि आकार जसा बाहेरून दिसतो तसं रेशमी आणि पारदर्शक वस्त्रातून त्यांच्या देहाचा आकार दिसत होता. त्यांनी रत्नाचे अलंकार परिधान केले होते. कोपरापासून मनगटापर्यंत कंकणं घातली होती. कानामध्ये रत्नभूषणं होती. त्याचं तेज गालावर प्रतिबिंबित झालं होतं. अंगावर सोन्याचे दागिने घातले होते. पण शरीर इतकं तेजस्वी होतं की सोनं फिकं होतं त्यापुढे. अशा प्रकारे आपल्या मैत्रिणीबरोबर ती हिंडत होती. रुक्मिणीचं रूप पाहून मदनसुद्धा चकित होत होता. भुवनसुंदर मदनमोहन चितेंद्रिय अशा श्रीकृष्णाला जिनं वेड लावलं त्या रुक्मिणीच्या सौंदर्याचं वर्णन काय करावं. रुक्मिणी कृष्णाकरताच जन्माला आली होती. ती राजकन्या असल्यामुळे बरोबर पुष्कळ दासी होत्या.
कर्पूरिका नावाची दासी विड्याचं तबक घेऊन मागे चालली होती. दासीची नावं बघा. कर्पूरिका. चंद्रिका नावाच्या दासीने तिच्यावर चामरं ढाळत होती. मयूरिकेने तिच्यावर छत्र धरलं होतं. सुधावती तिला जलपान देणारी होती. सुलोचना पडेल ती काम करणारी होती. उचित मालिनी तिला शृंगार करत होती. रत्नवती वेळ काय झाला याची जाणीव करून देत होती. सिंधुमती तिला सल्ला देत होती. हवं नको ती पाहत होती. मदनकला सगळ्या दासीची प्रमुख होती. चारुरेखा, नावं नुसत्या दासीची नावं बघा. चारुरेखा रुक्मिणीची नर्तिका होती. सरस्वती ही गायिका होती. भावकलना ही जीवाभावाची सखी होती. शशिकला सेवा करीत होती. या सगळ्या दासी आणि मैत्रिणी तिच्याबरोबर विनम्रपणे बोलत होत्या. रुक्मिणीनं उचित चंद्रिका नावाच्या दासीचा हात हातामध्ये घेतला आणि तिच्याबरोबर चालली होती. त्या प्रमदवनामध्ये अनेक फुलझाडं होती. आम्र, बकुल, अशोक, पारिजातक, सोनचाफा, कुंदमोगरा, जाई, जुई, शेवंती, मालती. जणू तरुवेलीचं संमेलन भरलं होतं. आणि अशा प्रमदवनामध्ये त्या सगळ्या क्रीडा करीत होत्या. सुरूची झाडं उंच उंच वाढली होती. स्फटिकाची शुद्ध पाण्याची पुष्करणी होती. आणि अशा त्या वनामध्ये, बागेमध्ये त्यांची स्वामिनी रुक्मिणी विहरत होती. फुलझाडाजवळ जात होती. फुलं तोडत नव्हती, कुरवाळत होती. ती पुष्करणीवर म्हणजे तलावावर आली आणि विचार करू लागली. मैत्रिणीचा घोळका भोवती जमला आणि एकीने विचारलं, रुक्मिणी, अगं कसली चिंता करते आहेस? पहाटेच्या उशेवर धुकं पसरावं तशी चिंतेची छटा तुझ्या मुखावर आहे. दुसरी मैत्रीण म्हणाली, अगं कसली चिंता हिला आहे, कशाला विचारतेस? अगं वयात आलेल्या मुलीच्या मनामध्ये एकच विचार असतो की आपल्याला वर कोणता मिळेल. त्यातल्या एका सखीनं भगवान श्रीकृष्णाचं तिला वर्णन करून सांगितलं. आणि तेव्हापासून कृष्णाच्या प्राप्तीचा त्याला वेध लागला. भीष्मक राजाला सुद्धा विवाहाची चिंता लागलीच होती. सोपश्यत्य मुकुंदस्य रूपवीर्य गुणश्रियः ग्रहागतैर्गीयमानास तम्मेने सदृशं पतिम. घरी पुष्कळ ब्राह्मण येत होते, भाट येत होते, चारण येत होते आणि रुक्मिणीला योग्य असा वर कोणता याचं वर्णन करून सांगत होते. पण सगळंच तिला पटत होतं अशातला भाग नाही. एके दिवशी कीर्तिनामा नावाचा ब्राह्मण भीष्मकाच्या राजसभेमध्ये आला आणि त्यांनी रुक्मिणी मातेचं वर्णन केलं. नाथांनी हे वर्णन अतिशय उत्कृष्ट केलेलं आहे. संस्कृत साहित्यामध्ये जी वर्णनं असतात त्याची सर मराठी वर्णनाला येत नाही, पण इथं उलटं आहे. नाथांनी मराठीमध्ये जे वर्णन केलं आहे त्या वर्णनाची सर संस्कृत कवीला सुद्धा येत नाही. संस्कृत कवितेवर मात करणारे 2 ग्रंथ आहेत. एक नाथांचा भागवत आणि ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी.
संस्कृत भाषेने सुद्धा जिथे आदराने मान टेकावी असे हे 2 ग्रंथ आहेत. आणि मग हे कृष्णाचं वर्णन कीर्तिनामा नावाच्या ब्राह्मणाने जे केलं ते आपण उद्या सांगणार आहोत.